एक अत्यंत रुबाबदार, भारदस्त, शूर, तरीही अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व त्याच्या अंतर्दृष्टीसमोर प्रगट झाले, ज्यांच्या तेजाने त्याच्या मनातील भय कुठल्या कुठे अदृश्य झाले. हे तेच व्यक्तिमत्व होते जे त्याने लहानपणापासून अंतरात बाळगले, पूजिले व स्थापिले होते. आदरार्थी श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे आदरणीय गुरुवर्य व समस्त शूरवीर मावळे त्याच्या अंतर्दृष्टीसमोर प्रगट झाले. जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेव या जयघोषात व तुतारीच्या अंतर्नादात त्याचे संपूर्ण अस्तित्व क्षणार्धात भयमुक्त झाले. भय असूनही निर्भयतेने चालून स्वतःला व संपूर्ण भारतभूमीला निर्भय कसे बनवावे हे महाराजांच्या व समस्त मावळ्यांच्या उपस्थितीने त्याला ज्ञात झाले. त्याने त्रिवार मुजरा करत साष्टांग नमस्कार केला.